नमस्कार. सप्रेम जय महाराष्ट्र. आज स्थानिक स्वराज्य संस्था पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जे अर्ज भरायची शेवटची तारीख होती आणि आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या माध्यमातून भोर तालुक्यामध्ये 3 गटामध्ये पूर्ण पॅनल उभं करून त्या ठिकाणी भोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रथमतःच शिवसेनेच्या माध्यमातून एकूण 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीची निवडणूक उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज नव्यानेच त्या ठिकाणी गट नंबर 57 कामथडी बोंगवली ह्या गटासाठी शिवसेना पक्षाला आदरणीय केडीभाऊ सोनवणे त्यांचे चिरंजीव महादेवशेठ सोनवणे हे उमेदवार म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. आणि मी कालच मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की भोर तालुक्यातली जी निवडणूक आहे ही आम्ही मोठ्या ताकदीने लढणार आहोत आणि निश्चितपणानं या तिन्ही जागेवरचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. आमच्या शिवसैनिकांचे त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहेत. तर या ठिकाणी केडीभाऊ सोनवणे असतील, महादेवजी सोनवणे असेल आणि त्यांचा जो परिवार आहे, त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांचं मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने पक्षामध्ये सहर्ष असं स्वागत करतो आणि ह्या पक्षामध्ये त्यांना मान सन्मान, या गोष्टीची ताकद, त्यांना संरक्षण, ह्या सर्व गोष्टी आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना पुरवल्या जातील हे आश्वासन मी या ठिकाणी या नवनिर्वाचित उमेदवारांना आणि आमच्या सर्व या सहकार्यांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, काय सांगता तुम्ही? आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय, मुलाला उमेदवारी जाहीर झाली, तेवढं सांगायचं ना. नाही, मी जिल्हा परिषद निवडणूक आपल्याकडे लागली. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या मुलाचा माझ्याचा फॉर्म भरला, भाजपकडे भरला. भाजप पक्षाने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, तुम्ही काही काळजी करू नका. आणि असं झाल्यानंतर रोज आम्ही 1 दिवसांनी 2 दिवसांनी जाऊन भेटायचो, विनंती करायची. माझं वय आज 85. माझ्यासारख्या माणसाने सुद्धा विनंती केली, आज सकाळी सुद्धा विनंती केली, तरी पण आम्हाला त्यांनी तिकीट नाकारलं. योगायोग बघा, आमचं चांगलं देवाने कसं नशीब दिलं. या तिकीट नाकारल्याबरोबर शिवसेनेची माणसं तिथं 1-2 होती, कार्यकर्ते, त्यांच्याकडे एबी फॉर्म होता आणि तो एबी फॉर्म लई म्हटलं तिकीट नाकारल्याबरोबर आपलं शिवसेनेचं कोण आहे का, तर म्हणजे आहे. आज म्हणलं घ्या ना, आपल्याला कशा वेळ घालवतो, तेवढं तिकीट घ्या आणि आपला फॉर्म भरा. नंतर मग ते तिकीट आपण घेतलं, फॉर्म झाला आपला भरायचा. आपण त्या फॉर्म भरल्यामुळं काही अडचण नाही आपल्याला. शिवसेनेचं आणि एकनाथजी शिंदे साहेबाचं आपल्याला आता मानायचे, सगळं जे जे काय ते सांगतील त्यांच्याकरता आपण सगळ्यांनी झटायचं, काय सांगतील ते काम करायचं. आणि हा भोर तालुका शिवसेनामय करायचा आहे असं माझी इच्छा आहे. आणि ते करायचं आपण सगळ्यांनी मिळून, एवढं बोलतो. आणि ज्याने आपल्याला तिकीट नाही दिलं, नाकारलं ना, त्याचं भविष्य त्यात चांगलं हो, आम्ही काही त्याला म्हणणार नाही. त्याच्या बशी, आमच्या बशी. आता काही जास्त बोलण्यात काय अर्थ नाही, पण आपण हे बोललं पाहिजे, वकलं तर पाहिजे ना. नाही आम्ही काय नाकारलं, याला कारण काय नव्हतं ना, किंवा तुम्ही खराब आहे, तुम्ही काय आमचं केले, तुम्ही काय वाईट वागला या, किंवा कोणाला त्रास दिला या. तालुक्यावर नाही, अख्ख्या जिल्ह्यावर सुद्धा कोणाला मी त्रास दिला नाही. मला लोक त्रास देतात, पण मी नाही दिला कोणाला त्रास. माझ्याकडे तेवढी हिंमत आहे, एखाद्याने त्रास दिला ना त्याला प्रतिकार करण्याची माझ्याजवळ ताकद आहे.
त्यामुळं मी आज या स्टेजवर आहे. मी काही एवढा कमी नाही आणि मला कमी कोणी लेखू नाही हेही तुम्हाला सांगतो आणि एवढंच बोलतो. आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, पत्रकार असू तर आमचे कार्यकर्ते सहकार्य करणारे. आणि आज मला हे जे घर मिळाले शिवसेना, हे कधीच आम्ही हटत नाही. पोरगाला निवडून आणतोय आम्ही, काही काळजी करू नका. एवढंच बोलतो मी थांबतो. काय लय बोलायचं काही तुम्ही भरपूर त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. तज्ञ ज्येष्ठ संचालक काय करलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे असता सुद्धा ते तुम्ही बरोबर चांगल्या पद्धतीने हाताळत. तुमचं योगदानाचं त्यांनी महत्वपूर्ण तुमचं घेतलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं. आता ह्याच्या मी प्रतिक्रिया देतो बरं का सगळ्यांना, की मला जेवढं काय चांगलं करता येईल कारखान्यावर तेवढं करणार. मी कुठं माझा हात बरबडलेला नाही किंवा काही नाही. योगदान याचा अर्थ उद्या काही कमी जास्त झालं तर त्या कामगाराकरता, लोकांच्या करता कसल्याही परिस्थितीत तुम्ही मदत करणार त्या माणसांना. कामगार असो नाही शेतकरी असो, सगळ्यांना मी मदत करणार. पहिल्यापासून मदत करीत आलोय. मला बाकीची काय अपेक्षा नाही. परमेश्वरने आम्हाला भरपूर दिले आहे. आणि मी या कारखान्यामध्ये 30 वर्षामध्ये 1 रुपया सुद्धा खाल्ला नाही. मी डिझेल सुद्धा कारखान्यात टाकलं नाही. त्यातली काही चुकी नाही. पण एक शांत स्वभाव माझा, मन मिळवावे. आम्ही कुठे गेलो तरी माणसं आमच्या जवळ येतात आणि त्यांना मी व्यवस्थित अशी उत्तर देतो. पगार नाही, सांगतो बाबा असं तसं. माझं बोलतो मी. माणसं सगळी कारखाने माणसं सुद्धा माझ्याकडे सांगतात, पण माझ्या हातात सूत्र नाही. त्यामुळे मी काय बोलू शकत नाही ना पुढे. फक्त म्हणणार पगार द्या सांगतो. सांगितलं तरी ज्या माणसाचा पगार द्या म्हणलो ना त्या माणसाचा पगार देणार नाही आणि त्याला वेठीच धरणार. हा त्या स्वभाव आहे. अहो आमचा पुतण्या, त्याला म्हणलं त्या राजगड कारखान्याच्या ह्याच्या गावावर ठेवला होता पंपावर, त्याला म्हटलं आतमध्ये घ्या. तर मी एकदा दोनदा म्हणलो, पण शेवटी मला म्हणले तुम्हीच काय भाव सांगितले. माझ्या अनंतराव बापाने सांगितलं मी ऐकत नाही. आमच्या सगळ्या डायरेक्टरला त्यांनी सांगितलं तसं. ती वस्तुस्थिती, खोटं काय बोलत नाही मी. किंवा आज सुद्धा काय, आता आज नाही आला कार्यकर्ता जो, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि तुमच्या सगळ्यांनी आम्हाला बळ मिळावं आणि माझं पोरग निवडून आणावं एवढीच इच्छा करतो. आता ते ठरविल. मी आज काय नाही नाही राजीनामे देणार नाही. मी असली कुठं असतोय. पक्षाने ऐकून घ्या एक मिनिट. पक्षाने आमचा काही संबंध नाही. मी राजगड कारखान्यावर निवडून आलेला माणूस आहे. त्यांच्या विरुद्ध पॅनलमध्ये त्यांच्या विरुद्ध पॅनल टाकून मी निवडून आलेला माणूस आहे. आणि दुसरी 5 जण 2 मताची सीटं पाडल्यात. कुणी कोणाला कमी लेखू नये आम्हाला. काय तुम्हाला खोटं काही बोलत नाही. असं एकही शब्द कधी खोटा बोलत नाही. हा अजून काय विचाराल तरी विचार, मी उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो. तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकीला सांगू काय अजेंडा असेल कसं विकास कामांचं आज नाही रस्ते, पाणी, लाईट ते हा देऊन करी आणि त्याच्यानंतर बोल काय लोक काय झाले आपण असं करू तसं. आमचा अजेंडा निघणार. काय बोलू नका. ज्यावेळेला आमचा नेता ऐकून घ्या. आमचा नेता कुंडी ज्यावेळेला अजेंडा काढील त्याच्यावर आमच्या सगळ्याची चिपट असतात. आपण आता काहीतरी म्हणायचं पुन्हा मग गडबड व्हायला. शांतपणाने घ्या. तुम्हाला आता शेवट आहे. शेवटपर्यंत तुम्हाला जवळ येणार आता. हो बरोबर.